फुंकला गेला आहे। आत्ता सध्या लातूर महापालिकेच्या निवडणुकाचा प्रचार जोरात सुरू आहे। या प्रचाराच्या तोफासुद्धा आता गडगडल्या आहेत आणि एकंदरीतच प्रचाराला सुरुवातसुद्धा झालेली आहे। एकमेकावर चिखलफेक प्रत्यारोप आरोप होत आहेत। या पार्श्वभूमीवर मी आलो आहे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये। या ठिकाणी स्वामी योगेश उमाकांत तबस्सुम, मुख्तार शेख, किशवे सपना आणि इसरार जब्बार सगरे असे 4 उमेदवार, अनुभवी उमेदवार या प्रभागामध्ये या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। माझ्यासोबत सपना किशवे मॅडम आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। काय सांगाल ताई, महिलांसाठी कुठलं विजन घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? नमस्कार, मी सपना बंडू किसवे, प्रभाग क्रमांक 9 क ची उमेदवार। येत्या काळात महिलांना हाताला रोजगार हे सगळ्यात महत्त्वाचा, लातूरकर असेल, प्रभाग क्रमांक 9 असेल, त्या संदर्भात आम्हाला काय करता येईल ह्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर बालवाडी वर्ग असेल, मोहल्ला क्लिनिक असेल, स्वच्छता असेल, रक्तदान शिबिर असेल, हे आम्ही कार्यक्रम राबवू। बरं, तुम्ही आता स्वच्छतेविषयी बोलात, परंतु याच प्रभागामध्ये या पाठीमागच्या भागामध्ये ड्रेनेजचा प्रश्न आहे आणि गटाराचा प्रश्न आहे। ते प्रश्न अद्यापर्यंत सोडवले गेले नाहीत, त्यावर काय सांगा? अगदी बरोबर आहे। ड्रेनेज बाबतीत बोलायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे निधी कसा आला, कुठून आला आणि त्याचं म्हणजे कसं काम करून घेण्यात आलं। 4 वर्ष झालं प्रशासन आहे, म्हणजे आम्ही नगरसेवक नाहीत का नाही, 4 वर्ष झालं, पण तरीसुद्धा आमची एक पकड, आमचं एक वाल्य मी सांगायला हे करू इच्छिते की जेव्हा ते नालीचे कामं चालू होते त्यावेळेस अक्षरशः खड्डे पाडलेले सुद्धा मातीने पूर्णपणे ते झाकले जात नव्हते। वारंवार जाऊन प्रशासनाला भेटणे, त्याच्या संदर्भात अर्ज देणे आणि त्यानंतर कुठंतरी त्याच्यावर माती सिमेंट थोडं बहुत पडलेलं आहे। येत्या काळात जे राहिलेले कामं असतील ते आम्ही पूर्ण करू। बरं, मतदारांचा आपल्याला प्रतिसाद कसा आहे? तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आणि खरंच मी भाग्यवान आहे। वार्ड क्रमांक 9 ची परत एकदा मला संधी भेटली आणि सगळे मतदार आज आमच्यासोबत आहेत। माझ्यासोबत इसरार सगरे आहेत, मी त्यांच्याशीही चर्चा करणार आहे। सर, काय सांगाल, कोणत्या नेमक्या समस्या घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? महापालिका निवडणूक 2026 ची सर्वप्रथम उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी आमचे नेते आदरणीय माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख साहेबांचे धन्यवाद मानतो की मला या प्रभागाची निवडणूक लढण्याची संधी दिली। या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत, जसं आता ताईंनी सांगितलं की ड्रेनेजचा आहे, गटारचा प्रॉब्लेम आहे, रोडचे प्रॉब्लेम आहेत, पार्किंगची व्यवस्थेचे प्रॉब्लेम आहेत, ट्रॅफिक जामचे प्रॉब्लेम आहेत, प्रभागामध्ये असलेला रेणापूर नाका असेल, तहसीलच्या समोरचा भाग असेल, शिवाजी चौक असेल, येथे ट्रॅफिकच्या खूप मोठ्या समस्या आहेत। त्या समस्याला आम्ही घेऊन निघालेलो आहे। बरं, महत्त्वाचा प्रश्न घेतो। खरं पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालावरती राज्याचे गणितं घातली जातात, राज्याची समीकरणं सोडवली जातात। मला सांगा, एकंदरीतच आपला हा काँग्रेसचा गड आहे लातूर। या राज्यामध्ये जो सध्याचा धुमाकूळ चालू आहे, महिला असुरक्षित आहेत, लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार होत आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला गेला आहे, इथं कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं सरकार अपयशी ठरलं आहे असं म्हणायचं का? नक्कीच, आता सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, तर जे काही घडामोडी घडत आहेत त्यामध्ये लैंगिक अत्याचार असतील, महिला असुरक्षित असेल, बालकावर होत असलेले लैंगिक अत्याचार असतील, यावरती नक्कीच भारतीय जनता पार्टीचा सरकार जबाबदार आहे, कारण त्याची पकड हे सरकार प्रशासनावर राहिलेली नाही आहे। लाडकी बहीण योजना आणली, त्याचा काही परिणाम झालाय असं वाटतं? लाडकी बहीण योजना आली आणि हळूहळू ते कमी पण करत आहेत, वेगवेगळे अटी नियम त्याच्यात टाकत आहेत। ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहिणीचा फायदा होत होता तो आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे आणि आता त्याचा काही परिणाम दिसून येत नाही। लाडकी बहीण योजना आणली, परंतु तीच बहीण आता सुरक्षित नाही। सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं म्हणजे काय तर वेगवेगळ्या योजना हे भाजप सरकार आणतं, लाडकी बहीण योजना आणतं, सर्व काय करतं, परंतु इथली महिला, इथली बहीण सुरक्षित नाही। तर त्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। कमीत कमी या प्रभागामध्ये महिलांची सुरक्षा, स्वच्छता आणि ड्रेनेजची व्यवस्था या प्रमुख बाबीकडे आम्ही लक्ष देणार आहोत, असं या काँग्रेसच्या उमेदवाराकडनं इथल्या या मतदारांना आश्वासन दिले गेले। माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेखसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, प्रभाग 9, लातूर।